बिहारच्या भान गेलेल्या मुख्यमंत्र्याने एका महिलेचा अपमान केला. आता हा अपमान साधासुधा नव्हता. भारतीय संविधानानुसार IPCच्या 351, 352, 354 आणि 509 या कलमान्वये हा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं. या भारतामध्ये तुम्ही कोणत्याही महिलेचा पदर, ओढणी किंवा तोंडावर असणारा नकाब ओढत असाल तर तो गंभीर गुन्हा आहे आणि तोच गुन्हा बिहारच्या भान गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी केला. याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम काहीच नाहीये, काहीच संबंध नाहीये. एका महिलेप्रती तुमचा हा अनादर आहे, एका महिलेप्रती तुमच्या मनामध्ये असलेली ती घाण आहे. याच्यानंतर या भारतातील काही भिकारचोट मंत्र्यांनी वक्तव्य केली. एक म्हटला की तो क्या हुआ, दुसरी जगह छूते तो. म्हणजे एकच गोष्ट म्हणायची आहे की या भारतावरती सुशिक्षित लोकांवरती हे अनपढ आणि बलात्कारी विचारांचे लोक राज्य करत आहेत आणि त्याला सपोर्ट करणारे पण तेवढेच दोषी आहेत. त्यांच्या मनामध्ये पण महिलांच्या बद्दल अनादरच आहे. त्यांचं पण मन हे बलात्कारासारखंच आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, भारताच्या युनियन मिनिस्टर म्हटला की घे नाही तर जा. त्या नितीश कुमारने केलं ते चांगलंच होतं. नीतीश कुमार ने सही किया। वो लड़की कह रहे हैं कि अब नौकरी रिफ्यूज कर दी उसने कि वो नौकरी रिफ्यूज करे या जहन्नुम में जाए। मला एकच गोष्ट हिथं म्हणायची आहे, अच्छी बात बोलने के लिए माँ का नेक होना और बाप का एक होना जरूरी है. आणि ही खरी गोष्ट आहे. काय बोलावं अहो, हे मंत्री लोक भारतावरती राज्य करताय. तुम्ही भारतीय संविधानाला मानता ना? भारतीय संविधान सांगतं की IPCच्या 351, 352, 354 आणि 509 या कलमान्वये एखाद्या महिलेचा असा अपमान करणं, तिचा विनयभंग करणं म्हणजे गंभीर गुन्हा आहे आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय. अरे तो राजस्थानचा कोण अशोक गहलोत भिकार चोटच होता तो मुख्यमंत्री. त्याच्यावरती पण त्यावेळेस तीच कारवाई व्हायला पाहिजे होती जी आज नितीश कुमारवर व्हायला पाहिजे. महिलेचा अपमान करणारा तो प्रत्येक भिकार चोट हा राक्षसच आहे आणि त्याच्या मनामध्ये ती राक्षसी वृत्तीच आहे. याच्यात ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे, याच्यात फक्त मानवता आहे आणि महिलांच्या प्रती असणारा भाव आहे. आणि हे बलात्कारी विचारांची लोकच मंत्री बनून भारतामध्ये सत्ता भोगत आहेत आणि आपण त्याचं समर्थन करत आहोत. जरा लाज वाटू द्या. अरे थोडी तरी लाज बाळगा. स्वतःच्या घरातल्या लेकी बाळींकडे बघा. उद्या असं तुमच्या बरोबर झालं तर